बंद करो। दोनशे 80 दिवस पूर्ण झाले महामोदी विहार आंदोलनामध्ये, याबद्दल काय सांगाल? ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आणि ऑल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारी 2025 ला आम्ही महाबोधी विहाराच्या समोर जे BTMC कार्यालय आहे त्याच्या समोर गोलंबरमध्ये आमचा आमरण उपोषणापासून हा धरणा सुरू झाला होता। आज 280 दिवस होत आहेत। आमचा धरणा जो आहे 27 फेब्रुवारी पर्यंत चालला, त्यानंतर रात्रीला उचलून नेलं होतं पोलिसांनी सर्व अर्ध्या रात्रीला। एक दिवसभर गयाच्या मेडिकल कॉलेजमध्ये चालला आणि 28 फेब्रुवारीला दो मोहन म्हणून जागा आहे त्या ठिकाणी सरकारच्या वतीने आम्हाला जागा दिली होती बसायला। तर बुद्ध पौर्णिमेपर्यंत आम्ही आपला धरणा तिथे चालवला। सर्व पक्ष, आंबेडकरी संस्था, बौद्धांच्या संस्था आणि जेवढे काही महाराष्ट्रात नव्हे तर अन्य अनेक राज्यामधून भिक्खू संघ, अरुणाचल प्रदेश भिक्खू संघ, मिझोराम भिक्खू संघ, सीमांचल, त्रिपुरा सर्व ठिकाणून आलेत आणि म्हणते लोकांनी धरण्यामध्ये भाग घेतला। हा धरणा बसवण्यापूर्वी आम्ही औरंगाबादला आलो होतो। पूज्य भंतेजी विश्वदानंद महास्थवीर यांनी 27-28 डिसेंबरला औरंगाबादमध्ये 2 दिवसाची परिषद घेतली होती या धरणा बसवण्याच्या संदर्भामध्ये आणि या विश्वदानंद बोधी महाविहारामधूनच आमच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि आज 280वा दिवस आहे। या धरण्यामध्ये तन मन धनाने बाबासाहेबांच्या जनतेने, बौद्ध अनुयायांनी जेवढं सहयोग देता आला दिला आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी बुद्धगया महाबोधी विहार जेव्हापर्यंत बौद्धाच्या हवाले होत नाही, बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 जेव्हापर्यंत निरस्त होत नाही आणि पूर्ण व्यवस्था बौद्धाच्या हाती देत नाही तेव्हापर्यंत आमचा हा आंदोलन जारी आहे आणि हे जारी राहणार। उद्या जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे चिवरदान असेल, या आंदोलन संबंधित काही ठोस निर्णय घेण्यात येणार आहे का? आमच्या या धरण्यावर सगळे आम्ही बसून, तो विशेषतः बिहारचे भंते लोक आणि उत्तर प्रदेश वगैरेचे, मी असा महाराष्ट्राचा आहे परंतु बिहारमध्ये 1993 पासून जास्त वेळ माझा गेलेला आहे। तर या धरण्याच्या अनुषंगाने वर्षाभास सुद्धा आमचा जो मध्ये आला, तर 1 जून पासून आम्ही या ठिकाणी बसून आहोत आणि वर्षाभासाचे समापन करायचं तर महाराष्ट्रामध्ये, UP मध्ये, MP मध्ये सर्व बुद्ध विहारांमध्ये भंते लोक आपापल्या परीनं वर्षाभासाचं समापन आश्विन पौर्णिमेला केलेलं आहे। त्यानंतर कठीण चिवरदानाचा कार्यक्रम सुद्धा कार्तिक पौर्णिमेला केला। त्याच्यामुळे कुणी आम्हाला या ठिकाणी येऊन या कार्यक्रमात सामील होतील असं वाटत नव्हतं। कठीण चिवरदानाचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेच्या नंतर करता येत नाही म्हणून आम्ही फक्त चिवरदान ते केव्हा बी करता येते। तर जे लोक या धरण्यावर जे भंते बसले, काही लोक श्रामणेर बनून बसले, त्या सर्वांना ज्यांनी 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 4 महिने जे बी धरण्यावर राहिले त्यांना एक आठवण म्हणून ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आणि ऑल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने एक प्रमाणपत्र देत आहोत की एक ऐतिहासिक या आंदोलनामध्ये तन मन धनाने योगदान दिला, उपस्थित राहिले, ते एक प्रमाणपत्र देत आहोत। आणि संघदान म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या भंते लोकांना जे बी आमच्या ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमच्या वतीने,
ऑल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशनच्या वतीने भंते लोकांना काही चिवर द्यायचं किंवा मग गरम कपडे द्यायचे, तर त्याचं आम्ही पाहिजे तसं करू शकलेलो नाही. कारण की आमच्या मे महिन्यापासून खाते वगैरे आमचे सील झालेले आहेत. कारण की काही लोकांनी आमच्या धरण्याला तोडण्यासाठी प्रयत्न केले. सरकारच्या सोबत मिळून आमचे खाते जे होते या धरण्याच्या संबंधामध्ये ते सीज केल्यामुळे आमच्याकडे आवक नाही आहे. जे आमच्या ओळखीचे लोक आहेत तेच दान देतात. ज्यांना ज्यांना माहिती आहे ते इथे राशन पाणी पुरवतात. तसं करून आम्ही या ठिकाणी या धरणा चालवतो आहे. आणि आमच्या विरोधामध्ये लोकांना, बरेचशा लोकांना असं गुमराह करणारे काही भंते लोक आहेत. धरण्याच्या नावावर डोनेशन आपल्या जवळच घेणारे लोक आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचा भ्रम आहे की आंदोलन करून राहिलेले लोक आहेत. आंदोलन करून राहिलेले लोक आहे, आंदोलन करणारे तिकडे बसून आहेत. पण आमच्या नावावरती काही लोक महाराष्ट्रामध्ये कोणी रॅली काढून कोणी काही काढून भरपूर लोकांची दिशाभूल केलेली आहे आणि लोकांचं डोनेशन जमा करून आपापल्या खात्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला जसा मोठा कार्यक्रम किंवा साजरा करायचा, येणाऱ्या भंते लोकांना येण्या जाण्याचं तिकीट वगैरे द्यायचं असं काहीही करू शकत नाही. एक फॉर्मॅलिटी म्हणून या कार्यक्रम म्हणजे या आमच्या धरण्याचा या ठिकाणी वर्षावासाचा समापन समारोपाच्या नंतर आम्हाला या बुद्ध विहारामधून मोठ्या जागेवरती आंदोलन जे होतं आमच्या पूर्वीचं त्या आंदोलनाचं स्वरूप जे आहे, येथे आम्हाला आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये राहताना माईक वाजवता येत नाही, जोरानं बोलता येत नाही. कारण की हे जे स्थान आहे हे स्थान रहदाऱ्या वस्तीमध्ये आहे, तर विश्वदानंद बोधी विहार. त्याच्यामुळे आम्ही आमचा धरणा थोडा बाहेर नेत आहोत. त्याच्यानंतर सरकारच्या वतीनं आम्ही कोर्टामध्ये जाऊन धरण्यासाठी जागा घेऊ. उचलून नेलं पोलिसांनी तर उचलून नेलं तर बरं. कारण की आंदोलन करणाऱ्या लोकांना इथले बिहारचे लोक पसंत करत नाही, सरकारचे लोक सुद्धा पसंत करत नाही. बौद्धांना न्याय देण्याच्या फेऱ्यामध्ये नाही, फक्त बुद्धाच्या नावाने देश विदेशामधून धन घेतात इथली सरकार सुद्धा. तर त्याच्यामुळे आमची न्याय मागणी जी आहे, अनागरिक धम्मपाल आजीवन लढत आणि त्यांनी देह सोडला. 100 वर्षानंतर अनागरिक धम्मपालाच्या नंतर भंते आर्यनगर सुरेश ससाईजींनी आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या बदौलत 6 वर्ष महाबोधी विहारामध्ये आम्ही राहिलो आणि जे काही सुंदर करायचं होतं ते आम्ही केलं. मध्ये आंदोलन थोडं हे झालं कारण भंते सुरेश ससाईजींना अल्पसंख्याक आयोगावरती सरकारने घेतलं होतं, तर शिथिलता आली होती. आता ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आणि ऑल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशननी बंगालमध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी नव्हती, तर ते सुट्टी प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांना एकत्र केलं आणि एकत्र करून संघशक्तीनं तेथे यशस्वी झाले. त्या धर्तीवर म्हणजे या बुद्धगयाचा इशू आमच्या बंगालचे जे आहेत ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे पदाधिकारी लोक हे सर्व मिळून सर्वांना एकत्र करून आणि आम्ही धरणा बसवला आणि धरणा बसून यामध्ये आता हळूहळू वाटचाल करत आहोत. भंते सुरेश ससाईजीच्या कोर्टामधला जो 2012चा मामला जो आहे तोही सुनवाईला आलेला आहे, या धरण्यामुळे आलेला आहे, धरण्याच्या दबावामुळे आलेला आहे. आणि जनतेमध्ये सुद्धा चर्चेचा विषय झाला. मागच्या या निवडणुकीमध्ये इथल्या घोषणापत्रामध्ये मॅनिफेस्टोमध्ये हा मामला बुद्धगयाचा लावलेला होता की आमचं सरकार आलं तर आम्ही महाबोधी विहार बौद्धांना देऊ. हे एक मोठी चर्चेचा एक विषय बनलेला आहे. आणि या आंदोलनामुळे बौद्ध देशांमध्ये सुद्धा हलचल सुरू झालेली आहे. आमच्या देशातले जे लोक बाहेर देशामध्ये अमेरिकाला, इंग्लंडला, फ्रान्स, जर्मनीला, जपानमध्ये राहणारे जे आहेत तर त्यांनी तिथे पण धरणा लावला, तिथे याला चर्चा केली आणि जनजागरण अभियान जारी आहे आणि हे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामुळे कोणी दिशाभूल होऊ नये. 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत आम्ही इथे मोठा एक कार्यक्रम बुद्धगयामध्ये 12 दिवसाचा घेतो आहे. त्याच्यामध्ये अलग अलग राज्याचे जे आहेत, 1 राज्य 2 राज्याचे लोक, साहित्यकार, बोलणारे बुद्धगयेच्या विषयावरती आणि पुरातत्व विषयावरती, त्याच्यानंतर वरवधू जे नवतरुण मुलं मुली आहेत त्यांना आम्ही एकत्र येथे बौद्ध संस्कृती आमची पुढे वाढावी. त्याच्यामुळे अरुणाचल, आसाम, मिझोराम हे संपूर्ण नॉर्थ ईस्ट बौद्ध जे आहेत त्यांना सुद्धा आमंत्रित करतो आहोत. आणि इतर आपले जेवढे काही बाबासाहेबांच्या प्रेरणेने बौद्ध बनलेले लोक आहेत, इतर राज्याचे नवतरुण मुलं मुली या ठिकाणी येवत, त्यांचे पालक येवत
एक दुसऱ्यामध्ये एक नवीन समाज निर्माण करायचा, आदर्श समाज निर्माण करायचा, तर त्याच्यासाठी आम्ही योजना बनवलेली आहे. आणि 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत बुद्धगयेमध्ये येथे कार्यक्रम चालणार. आणि त्याच्यासाठी आम्ही लोक मेहनत करत आहोत. संपूर्ण लोकांना सांगतो आहोत की 1 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा येते आणि दिवस रविवार आहे. तथागत बुद्धाने माघ पौर्णिमेला 3 महिन्याच्या नंतर मी देह सोडेन अशी घोषणा केली होती, म्हणून आम्ही धरणा सुरू त्याच तारखेला केलेला आहे. आणि येणाऱ्या माघ पौर्णिमेपासून 12 दिवसपर्यंत आमचा हा कार्यक्रम चालत राहील. तर सर्व तमाम जे काही आमचे बुद्ध, फुले, शाहू, कबीर जे मानणारे लोक आहेत, बहुजन महापुरुषांना मानणारे लोक आहेत, समता, स्वतंत्रता, न्याय, बंधुत्व मानणारे लोक आहेत, जे संविधान प्रेमी आहेत. गया जिल्ह्यामध्ये संविधान लागू नाही आहेत. येथे एक विशेष धर्मविशेष व्यक्तीला जिल्हाधिकारी बनवतात आणि जिल्हाधिकारी तोच असतो. आणि महाबोधी विहारामध्ये जे काही जागतिक दान येते त्या दानाला ते विल्हेवाट करत राहतात. त्याच्यापासून कोणत्याही बौद्धांचं कल्याण नाही, कोणत्याच बहुजनाचं कल्याण नाही. इथून कोणी शाळा चालत नाही, इथून कोणता दवाखाना चालत नाही, इथून 5 भंते जरी गेले तर त्यांना जेवण देत नाही अशी एक कमिटी. तर असली कमिटी कोण्या कामाची? कारण की तिथे बौद्धांच्या हाती नाही. ते बौद्धांच्या हाती जेव्हा येईल तर बौद्ध जागतिक स्तरावर सुंदर इथे हॉस्पिटल निर्माण करणार, एज्युकेशन सेंटर निर्माण करणार, पाली भाषेच्या अभ्यासाचे केंद्र निर्माण करणार, जनकल्याणाचे कामं करणार. आणि बाबासाहेबांचे जे प्रबुद्ध भारत स्वप्न आहे त्या प्रबुद्ध भारतला चालना देण्यासाठी, जातीविहीन आदर्श समाज निर्माण करण्यासाठी आम्ही त्या कामामध्ये लागलेलो आहोत. आमचं नुसतं महाबोधी विहार मुक्त करूनच नाही, तर एक आदर्श बौद्ध समाज निर्माण करणे, त्याच्यासाठी हे वाटचाल सुरू आहे. हिमालयातील पूर्ण लेह लडाख पासून लाहोल, स्पिती, दार्जिलिंग, कालिंगपांग, सिक्कीम पर्यंत करोडोच्या संख्येमध्ये बौद्ध आहेत. आणि ते थंडीच्या दिवसातच इथे यायचे, गरमी सुरू झाली तर ते निघून जायचे. तर आम्ही या प्रयत्नामुळे नेहमी ते लोक सुद्धा यावेत आणि जेवढे काही गरम एरियाचे लोक आहेत त्यांनी सुद्धा यावेत आणि दोन्ही समन्वय करून या ठिकाणचं व्यवस्थापन सुंदर पद्धतीने चालवण्यात यावं याच्यासाठी प्रयत्नामध्ये आहोत. आणि UCN चॅनलला, त्याच्या दर्शकांना सर्वांना खूप खूप साधुवाद. आणि उद्याचा जो 19 तारखेला आम्ही कार्यक्रम करत आहोत तर तो याच्यासाठीच करत आहोत की फेब्रुवारीमध्ये जे पुढे जे होणार आहे कार्यक्रम त्याची रूपरेखा वगैरे सगळी आखून आणि उद्याला भंते लोकांना चिवरदान आणि एक प्रमाणपत्र देणार आहेत आणि संघदान देणार आहेत. तर सर्वांना शुभेच्छा, साधुवाद. भवतु सब्ब मंगल. भदंत प्रज्ञाशील महाथेरो. मी माजी सेक्रेटरी बुद्धगया महाबोधी विहाराच्या, म्हणजे BTMC म्हणतात ना, बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी, त्याचा पूर्वीला भिक्खू प्रभारी राहिलो 1995 ते 97 पर्यंत. त्याच्यानंतर सुपरिटेंडेंट आणि मग 3ही पदं माझ्याकडे होते. 98 ते 2001 पर्यंत मी सेक्रेटरी. बौद्धांच्या पहिला आंदोलनामुळे आपल्या 18 महिने जंतर मंतरवरती धरणा बसवला होता भंते सुरेश ससाईजीच्या वेळेस. कांशीरामजीने ज्यूस वगैरे पाजून तो धरणा उचलला होता. इंद्रजीत गुप्त होम मिनिस्टर होते. इंद्रकुमार गुजरालच्या सरकारमध्ये पहिल्यांदा बौद्धाचा सेक्रेटरी बनवण्यात आला होता. तर मी या ठिकाणी 6 वर्ष कारभार पाहिलेला आहे. आणि जे महाबोधी विहाराच्या आसपास जे सुंदर दगड आणि इलेक्ट्रिक आणि सगळं पाणी बिनी व्यवस्था पाहतायत त्या आम्ही तयार केलेली आहे त्यावेळेची. आणि हा प्रचार प्रसाराचे कामं चालू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान करतात? महाराष्ट्राची जनता जी आहे खूप साधी भोळी आहे. त्यांना या महाबोधी विहाराच्या बाबतीमध्ये लेख वाचतात तेवढंच माहिती आहे. जे लोक इथे प्रत्यक्षात येतात जातात तर त्यांना माहिती आहे. आता 3-4 दिवसापूर्वीची घटना आहे. औरंगाबादकडले लोक आले, अमरावतीकडले लोक आले, 2 दिवस इथं विहारामध्ये थांबलेत, विश्वदानंद भंतेजीच्या विहारामध्ये. जाताना तिकडे बस लावली होती तर मी बाहेर निघालो फिरायला. तर ते म्हणाले, भंतेजी 12 लाख लोक 12 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये मोठा मोर्चा आहे. मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं? तर नाही म्हणे आमच्याकडे सगळीकडे चर्चा आहे. मी म्हटलं 12 लाख सांगून लोकांना मूर्ख बनवून बुद्ध जयंतीला सुद्धा इथं 12 गुंडे घेऊन आले होते आंदोलनाला तोडफोड करण्यासाठी, झगडे करायला. तर असल्या लोकांचं ते सामनेर आहे. ते सामनेर 4 वर्षाचा सामनेर आहे. आणि त्याला तुम्ही मोठे मोठे भिक्खू लोकांनाही अक्कल नाही आहे की या सामनेराच्या मागे कशाला लागायचं. त्याला तर सरकारच्या लोकांनी आंदोलन तोडण्यासाठी पुढे केलेलं आहे. तर सरकारच्या लोकांनी त्याला धन दिलेलं आहे,
त्याला ताकद दिलेली आहे. जे काही लोक दलाल टाईपचे आहे, जे RSS आणि भाजपाचे काम करतात, त्यांनी कार्यक्रम नियोजित करून त्याला जेलामध्ये घातलं. 3 दिवसामध्ये बाहेर काढलं असतं. आम्ही आमचा वकील गेला होता काढायला. नाही, मेरे जान को खतरा है, मैं बाहर नहीं जाना चाहता, म्हणून आत राहिला ना. आत जाण्यासाठी लाखो रुपये मोजले त्या लोकांनी, लाखो रुपये मोजले आणि तिथं अंदर ठेवलं. भावनात्मक लोकांना मूर्ख बनवलं आणि त्याच्यानंतर कार्यक्रम आखला दीक्षाभूमी ते चैत्यभूमी. तर हे सगळे कार्यक्रम बनवणारे लोक म्हणजे कोण? मोहन भागवतचे लोक आणि त्या RSSचे इंद्रकुमारचे प्रचारक लोक. कारण की इंद्रकुमार जो इंद्रेश कुमार म्हणून आहे RSSचा मेन प्रचारक,